त्यामध्ये नामस्मरणानं हे शिकावं की मी नामस्मरणानं हे बरोबर आहे. आणि आपल्याकडे ते भाषा आहे नुसती एकदा भोगून टाका म्हणून, बरं का, ते म्हणतो आपण, पण खरंच जर असेल ना माणसाचं समाधान भंगणार नाही. बघा मोठ्या मोठ्या लोकांना हे, इंग्लंडच्या राणीची तुम्ही बघा सध्याची काय परिस्थिती आहे ती, नाही का, काय असेल एवढी श्रीमंत बाई जगातली राणी, काय अमकं काय तमकं काय, सुख नाही, प्रापंचिक सुख नाही, काय परिस्थिती असेल. आज तिला कोणी साधू भेटणार नाही, सोडून द्या, नाही तर ते, पण भेटून सुद्धा ऐकायची बुद्धी पाहिजे. आता 2 मिनिटात सांगतो आपल्याला पुढे, बरं का. सत्पुरुष भेटला, त्याची आपल्याला आज्ञा, तो सांगतोय आपल्याला काय असतं. 2 गोष्टी आपण मानसशास्त्रीच्या लक्षात ठेवा. सत्पुरुषाविषयी आदर असणं, रेव्हरन्स इंग्लिश मध्ये, रिस्पेक्ट नव्हे बरं का, रेव्हरन्स. आणि दुसरं श्रद्धा, फेथ. आपल्याला आदर आहे सत्पुरुषाबद्दल, ते सांगतात त्याबद्दल आदर आहे, आपली श्रद्धा नाही. आदराने काय होतं, थोडं हलकं होतं, मग विचारायला पटतं ना, अहो ते सांगतात ते बरोबर आहे बरं का, असं व्हायला पाहिजे. पण श्रद्धा म्हणजे मी मेल्याशिवाय श्रद्धा नाही. श्रद्धा ही क्रांती आहे, श्रद्धा ही उडी मारण आहे. बस तो म्हणतो तेच, म्हणजे त्याचं जे म्हणणं आहे त्याच्यावर श्रद्धा बसली पाहिजे. रे बरोबर आहे, करतात ते, म्हणजे खरं त्याचं ऐकलं. आपण ऐकतो पण ते नळी फुंकिली सोनारे पाहिजे. आपण म्हणतो ते बरोबर आहे हो, पण तुम्ही सांगितलं फिलॉसॉफी ऑफ बट गेलं सगळं. एका जर्मन माणसाने लिहिलेलं आहे बरं, 2 वेळ, दी फिलॉसॉफी ऑफ इफ अँड दी फिलॉसॉफी ऑफ बट, वाइंजर म्हणून, बरं का. म्हणजे बट म्हणजे काय, तुम्ही सगळं बरोबर आहे सांगता, पण आलं की गेलं, पाणी पडलं सगळं, असं मन करतं आपलं, नाही. आणि होतं काय, आपली दृष्टी तात्पुरती असते, तेवढं आपण पाहतो. पण श्रद्धा म्हणजे क्रांती आहे, म्हणतात बरोबर आहे, आणि ते बरोबर आहे म्हटल्यानंतर सुखदुःख तो पाहून घेईल, हा त्यातून सुटलाच. म्हणून मी नेहमी म्हणतो श्रद्धा ही एक उडी मारणं आहे, लॉंग जम्प आहे, हाय जम्प सुद्धा नाही, लॉंग जम्प. आता ते अटलांटा झालं ना, ते पाहिलं ना तुम्ही चित्र, काय उड्या मारतात तसं, ही मनाची उडी आहे की नाही. तू म्हणतोस तेच खरं आहे, तसं मी करणार. श्रद्धा काय आहे, श्रद्धेची खूण काय आहे लक्षात ठेवा. इंग्लिश सांगतो बरं काय मानसशास्त्रात, ऍक्शन इज द टेस्ट ऑफ फेथ. तसं वागणं झालं पाहिजे आणि ते स्वाभाविक झालं पाहिजे, जबरदस्ती नाही. श्रद्धा म्हणजे तसंच वागायचं. तेव्हा आपल्या जीवनामध्ये आपलं जे वागणं आहे ते त्या श्रद्धा समूहावरती आहे. तेव्हा ती श्रद्धा पाहिजे, बरोबर आहे ते तसंच व्हायला पाहिजे. असं जाऊ द्या, हा विषय सांगत. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी काय म्हटलंय की दूध हे असं असताना सुद्धा याला ताप आला की हे झालं. ताप आणि दूध हे तोंड कडू होण्याचं काय आहे, संबंध काय आहे. म्हणजे जी स्वाभाविक अवस्था आहे ती अवस्था बिघडली शरीराची की ताप आलं लक्षात ना. याला इंग्लिश मध्ये फार सुंदर शब्द आहे. डॉक्टर लोकांना काय करतात, मेटाबॉलिझम म्हणतात त्याला. म्हणजे शरीरातलं एक समान हे असतं प्रमाण, कफवात पित्त म्हणा, म्हणजे शरीरातली सगळी जी कार्य असतात ते बरोबर तुलनात्मक बरोबर चालतात, मेटाबॉलिझम म्हणतात. म्हणजे एक समांतर हे असतं, ते बिघडलं की आलं ताप आला, नाही का. ताप म्हणजे काय, टेम्परेचर वाढतं ना, मग म्हणजे ते बिघडलं की तोंड जसं कडू होतं तसं माझ्या स्वरूपाला मी विसरलो की बिघडलं, ताप आला, अज्ञान निर्माण झालं. म्हणजे स्वतःचा विसर पडला की अज्ञान, हे त्याचं लक्षण. काय हे बाळा सांगतात बरं, डोकं फार खाजवावं लागतो. काय करावं, ज्ञानेश्वर काय म्हणायचे त्यांना, काय म्हणायचे नाही. आता पुढे बघा बरं का. म्हणून पुढती धनंजया जने विसंबसी या अभिप्राया, हे या स्थूल दृष्टी वाया जाई जेलगा. हे सगळं का होतं म्हणाले तर सूक्ष्म परमात्मा सूक्ष्म असून आम्ही त्याला स्थूल समजतो, हे झाल्यामुळे सगळे लचांड होत. तुम्हाला सांगू का, एक महाराजांनी ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल एक खूण सांगितली. काय आहे, तत्वज्ञानामध्ये 4 सिद्धांत आहेत ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल, मोठमोठ्या लोकांनी सांगितलेले. सगळीकडे ते बरं का, नवीन असं नाही.
महाराजांनी एक फार छान सांगितलं. ते काय म्हणाले, पुष्कळ वेळेला जगामध्ये ज्या मोठ्या घटना घडतात, क्रांतिकारक घटना, रेव्होल्युशनरी आयडियाज, बरं का, त्यामध्ये ते घडवून आणणारी व्यक्ती अगदी साधी असते, बरं का. कबीराचं एक पद आहेत काही, त्याच्यात त्याला उलटी बासिया म्हणतात. उलट बासिया म्हणजे उलट, म्हणजे कसं, अहो काय मासे म्हणले झाडावर चढायला लागले, हा पाण्याला आग लागली म्हणाले. नाथान नाही का म्हणलं की वळचणीचं पाणी आढायला आले, म्हणले खाली व्हायच्याऐवजी उलट व्हायला लागलं, बरं का. म्हणजे जगामध्ये जे अशक्य आहे असं वाटतं ते सहज घडून आलं की चमत्कार वाटतो. मिरॅकल, चमत्कार म्हणजे काय, त्याला कारण असतं, आपल्याला कळत नाही. तर महाराज काय म्हणाले की एक राज्यक्रांती आहे आणि एका साध्या माणसाने ती घडवून आणली. अरे बापरे, काय चमत्कार वाटतं एकदम. तर ही जी शक्ती आहे विश्व चालवणारी, ती शक्ती इतक्या साध्या गोष्टीमध्ये चमत्कार घडवून आणते ना. मग जर ती असं घडवून आणते तर तिची शक्ती काय असली पाहिजे हे ध्यानात घ्या. आणि तेच ईश्वराचं सामर्थ्य आहे. ईश्वर कसा प्रगट होतो, अत्यंत साधा मनुष्य मोठं कार्य करून जातो. बरं, असं वाटतं. त्यालाच विचारलं, मी एक उदाहरण सांगतो मला. आपल्याकडे एक म्हण आहे, अक्के पार झेंडे गेले, हा बरं का. तेव्हा रघुनाथराव जे होते पेशवे, हा अत्यंत साधा मनुष्य, बुटके होते बरं का, ते उंच नव्हते, 5 फूटच असतील फार तर, पण इतका साधा मनुष्य हा. आणि अहमदशाह अब्दाली इराणमध्ये त्याने की नाही कंदाहार आणि काबूल जिंकलं होतं. तेव्हा तिकडून आले की वा, अरे हे आता पंजाबमध्ये येणार, म्हणून माधवराव पेशव्यांनी, थोरले माधवरावांनी यांना पाठवलं की जा म्हणाले. तिकडे गेले दिल्लीला गेले. भराभर यांच्या सैन्याने आटकेला जाऊन आपला झेंडा, भगवा झेंडा पेला, बरं का. हा इतका साधा मनुष्य, तुम्हाला माहिती आहे ना की तो परत आला तर ते काका मला वाचवा, तुम्हाला माहिती आहे ना, नाही का. विनोदानं म्हणू का, अगदी विनोदानं, पुतणे मला वाचवा आता अशी पैकी गेलाय पाहिजे. काका मला वाचवा नाही, पुतणे मला वाचवा अशी स्थिती आली आहे, बरं का. तेव्हा सांगण्याचा हेतू काय आपल्याला, की हा मनुष्य इतका साधा होता वागायला याला त्याला, की एकदा काय झालं, सरदार मेहंदळे होते, त्यांनी त्यांना जेवायला बोलावलं. जेवणाची पद्धती जुनी आहे बरं का, आली नाही का. ते कसलं भोजनाचं राजकारण काहीतरी म्हणतात त्याला अलीकडे, नाही का. हा प्रीती भोजन. तेव्हा सगळी मंडळी, सरदार मंडळी येऊन बसली. हा पेशवा ना रघुनाथराव, हे बुटका मुश्य सोळे दिसून आले तर कोणी पाहिलंच नाही त्यांना. आणि मेंदळे साहेब मारते खडा बिडाव घालून मोठा पितांबर नेसून आले. कुठे आहेत म्हणजे, दादासाहेब कुठे आहेत, दादासाहेब कुठे आहेत, कुठे आहेत. अहो म्हणजे मी आहे इथे, माफ करा म्हणाले. इतकं साधा मनुष्य, अटके पार झेंडा लावला. बघा काय असतं, साधा मनुष्य हा, नाही का. तेव्हा हे जे घडतं ना, हे घडतं ते ईश्वराची सत्ता आहे. इथे समजा महाराज म्हणायचे, काडी करून काम करून घेईल, ती सत्ता आहे ती अशी काम करते, नाही का. आमच्यावरून बघा, काडीपेक्षा हलक्या होतो आम्ही आपले. आणि आमची स्थिती कशी सांगू का, गमतीनं सांगतो. एक नदी वाहते बरं का, त्या नदीमध्ये गवत पडलंय, गवत वाहत आहे. ते वाहताना त्याच्या 2 दिशा असतात. एक काडी आडवी होऊन वाहते, नाही का, ती धक्का मारते ना नदी, ऐकते का, म्हणजे मग जाते झक मारीत जाते, काय करते नदीच्या प्रवाहात. पण दुसरी शहाणी काडी असते ती सरळ जाते, नाही का. आम्ही आडवी जाणारे काड्या आहोत, आमचं काम असं आहे. आणि प्रपंचात असं असलं ना म्हणजे दुःखाला वारंवार नाही बरं का, जिथे तिथे विरोध, नाही का. समरसता नाहीच मुळी काही. ते सांगण्याचा हेतू आपल्याला काय, तर स्वरूपाला विसरला की टेम्परेचर बदललं, तोंड कडू झालं की आली पंचायत. हे अज्ञानाचं मूळ. पुढे म्हणाले की बा स्थूल दृष्टी वाया जाईल गा, स्थूल दृष्टी ठेवू नको, सूक्ष्माचा. समर्थांची उभी ध्यानात ठेवा. अहो हे सूक्ष्माचे कृत्य जाणती ज्ञानी. बरं, आपले हे प्रपंचात घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना, मुलं बाळ होणं, त्यांचं लग्न कारण होणं, सगळं तिथून असतं, आपल्याला कळत सुद्धा नाही. ते स्थूलातून नाही, सूक्ष्मातून असतं. मग पै स्थूल दृष्टी देखती माते,
तेची न देखणे जाण निरुते, जैसे स्वप्नाचे नि अमृते अमर मोहिजे. काय दृष्टांत दिलाय बघा बरं का. स्थूल आणि सूक्ष्म याची तुलना चालली. तर म्हणले सूक्ष्मातूनच स्थूल येतं. तर स्थूल आणि सूक्ष्म याचा संबंध कसा आहे, तर जागृती आणि स्वप्न असा संबंध आहे. जागृती खरी, सूक्ष्म म्हणून खरी, आणि स्थूल जे आहे हे स्थूल स्वप्नासारखं आहे, त्याच्या दृष्टीनं सूक्ष्माच्या दृष्टीनं स्वप्नासारखं आहे. तर म्हणले जे सूक्ष्मामध्ये अमृत वसतं, ते अमृत प्यायल्यानंतर तो अमर होतो, तसं स्थूलामध्ये सुखाचा शोध करणं म्हणजे म्हणाले स्वप्नामध्ये अमृत पिण्यासारखं. स्वप्नामध्ये अमृत पिऊन जसा मनुष्य अमर होत नाही, त्याप्रमाणे या स्थूलामध्ये ते अमृत शोधणं म्हणजे वेडेपण आहे. म्हणून सूक्ष्मामध्ये जायचं असेल तर स्थूल सोडलं पाहिजे. इथे गडबड आहे, स्थूल सुटता सुटत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सारखं म्हणतात, या इंद्रियांच्या खिडक्यातून आत या आणि डोहात बुडी मारा, म्हणतो ते आहे. पुढे म्हणाले, येरवी स्थूल दृष्टी मूढ माते जाणती की रदृढ, पण ते जाणण्याची जाणणे आड रुगोनी ठाके. हे जे स्थूलवाले आहेत, दृष्टीवाले, हे मला जाणतो म्हणतात, पण स्थूल दृष्टीने जाणल्यानंतर ते जाणणंच खऱ्या ज्ञानाच्या आड येतं. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. तुम्ही सगळे सुशिक्षित लोक आहात म्हणून सांगतो बरं का, मला सांगण्याची हौस नाही. अगदी एक एडिंग्टन म्हणून ॲस्ट्रॉनॉमर रॉयल होता, सर आर्थर एडिंग्टन. हे दोन मोठे ब्रिटिश ज्योतिषी होऊन गेले. ज्योतिष म्हणजे खगोल ज्योतिष, भविष्य सांगणारे ज्योतिषी नव्हे. ते होऊन गेले. हिंदुस्थानात ते सायन्स काँग्रेसला आलेले होते. तेव्हा हा एडिंग्टनचे 2 व्हॉल्यूम आहेत लेक्चर्स बरं का, दी नेचर ऑफ द फिजिकल वर्ल्ड म्हणून. त्यामध्ये तो काय म्हणतो, या विश्वाबद्दल विचार करता करता असं वाटतं शेवटी की विश्व म्हणजे दृश्य नाहीये, हा विचार आहे. इट इज समथिंग लाईक ए थॉट. आपल्याकडे संकल्प म्हणलाय ना, बघा कसा आहे. म्हणजे सूक्ष्म हे खरं आहे, स्थूल हे खरं नाही. तर स्थूलाचे नियम सूक्ष्माला जर आपण लावू लागलो तर घोटाळा होतो, ते अज्ञान. म्हणजे कसं, देवाला एक उदाहरण तुम्हाला सांगितलं एकदा मागे. टोपे होते ना, टोपे, बंडवाले टोपे, त्यांचे कोणी नातेवाईक इथे होते बरं का. ते फार 15-20 वर्षाच्या मागची गोष्ट आहे. गणेश चतुर्थीचा दिवस होता. माझं आपले जेवण बिवण झाले, त्यात ते नवरा बायको आले. काय झालं भाऊ म्हणले. म्हणलं तो 12 वाजता आले. म्हणलं काय, हा प्रश्न पडलाय. म्हणाले गणपतीचा हात तुटला, आता काय करायचं म्हणाले बरं का. तर मी काय म्हणले त्यांना की तुम्ही आवाहन केल्यानंतर तुटला का आधी तुटला. अहो नाही, आवाहन कसलं म्हणले, ते उचलून तामणात ठेवायला लागलो, धक्का लागला, हात तुटला. अहो तोपर्यंत ती माती आहे म्हटलं. त्याला जोपर्यंत तुम्ही आवाहन केलेलं नाही किंवा तू ये इथे स्थानापन्न हो, तोपर्यंत तो गणपती नाही, ते आपले चित्र आहे नुसतं म्हणलं बरं का. याचा अर्थ काय, तर स्थूल जे आहे त्या स्थूलामध्ये सूक्ष्माचं आवाहन केलं तर मग त्याला किंमत आहे, नाही तर नाहीच काही, असं आहे ना. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज इथे म्हणतायत की बा स्थूल दृष्टीने माझ्या म्हणजे भगवंताच्या रूपाची कल्पना केली तर ती वेड्यासारखी होते, ती त्याला लागू पडत नाही. आणि आपल्याकडे 50-60% परमार्थ भीतीच्या पोटी चालतो. कित्येक लोक मला प्रश्न विचारतात, गुरुचं अनुग्रह आहे, जप करतो, पण ते जी कुलदेवता आहे त्याचं काय करायचं बरं का. तर मी म्हणलं की तिला समडीत घाला, म्हणजे डबी, पत्र्याच्या डबी तर समुद्रात सोडा. आपण ती म्हणली रात्री आली स्वप्नात तर तिला सांगा तुला सोडली समुद्रात, आता जा म्हणून, आता पुन्हा येऊ नकोस. किती भीतीचं आहे बघा, नाही का. भीती कशी पाहिजे की माझ्या गुरुला हे आवडणार नाही म्हणून मी करू नये अशी पाहिजे. पण तो काय, ते गुरुला हात धंदा हो, त्या कुठे चुकतोले का मात त्याला धप्पा धरून काय नाही का. किती क्षुद्र दृष्टी आहे आपली, नाही का.
म्हणजे भगवंताच्या बाबतीमध्ये आपण तो हसतच असेल, काय सांगावं. हसतो का नाही कोणाला ठोक म्हणा, बेवकूफ आहे म्हणून सोडून देत असेल त्याला. बर, जैसा नक्षत्राचे आभासा. आता हे झालं ऑरिजिन. आता त्याचा परिणाम काय होतो बघा, की आपल्या ज्या समजुती आहेत ना त्या विकृत होतात. याला की नाही चुकीचं प्रक्षेपण असं मराठीत म्हणतात, इंग्लिश मध्ये त्याला रॉंग प्रोजेक्शन. एक उत्तम उदाहरण सांगतो आपल्याला. पहिल्यांदा ध्यानात ठेवा आपण, की आपण जे जगत पाहतो ना ते जगत आपल्या मनाच्या दृष्टिकोनातून पाहतो. जसं मन असेल तसं जग दिसणार. याचं एक अप्रतिम उदाहरण सांगतो. पाकिस्तान जेव्हा झालं त्यावेळेला बांगलादेशच्या बाजूला एका बंगाली माणसाची मुलगी हरवली, तरुण मुलगी ती हरवली. तेव्हा तो आला त्या बाजूला आणि पुष्कळ चौकशी केली. तेव्हा एक जहाज आलं, त्यामध्ये जे असे हरवलेले लोक होते बंगाली हिंदूज, ते आले. त्यात त्याची मुलगी आली. तर मुलगी आली तेव्हा याला आनंद झाला आणि त्या नदीच्या वाळवंटामध्ये त्यांनी खायला प्यायला आणलेलं ते दोघं बाप आणि मुलगी बसून खात होते बर का, हसत खेळत होते. एक पोलीस आला आणि त्याला काय वाटलं यांनी मुलगी पळवून आणलेली बरं का, आणि त्यांनी त्याला चौकीत नेलं बघा. बरं काय आता मला सांगा. तेव्हा त्यांनी काय केलं, हे त्याचं मन तसं ते प्रोजेक्शन केलं त्यांनी, हा नाही का. इतकंच कशाला, काल एक मला टेलिफोन आला होता. एक मुलगी 10,000 रुपये पगार, ते हे याच्यामध्ये सॉफ्टवेअर ते काय म्हणतात ना कॉम्प्युटरचं, ते त्याच्यात मला ते सॉफ्ट आणि हार्ड मलाही कळलं. सॉफ्ट म्हणजे मऊ असतं की काय, कोणाचं काय आहे. आम्ही की नाही आउटडेटेड हो, कालबाह्य झालेले लोक, आता काय सांगायचं बरं का. तेव्हा तर ऐकण्यासारखं आहे बरं. प्रोजेक्शन म्हणजे प्रक्षेपण काय असतं. एक मुलगा तिथे बरं का, तो मुलगा कधीतरी हसून खेळून बोलला असेल. हिची समजूत अशी झाली की तो माझ्यावरती प्रेम करतो. त्याने तिला 2-4 वेळा सांगितलं की माझं तुझ्यावर प्रेम नाही, माझा पुढचा विचार नाही. त्या मुलीने तिच्या डोक्यात घेतलं, ती नोकरी सुद्धा सोडली आणि 6 महिने झाले ती मला म्हणाली की मी अर्धी झाले, आमचं झालं. तिची आई म्हणत होती. तर म्हणलं हे कसं काय तू केलं, उघड डोक्यात घेतला. तो नाही म्हणतोय. त्याच्या बापाला यांनी फोन केला, बापाने सांगितलं माझ्या मुलाचा हा विचार नाहीच आहे, उघड तुम्ही डोक्यात घेतलेलं आहे. कसं प्रक्षेपण असतं मला सांग नाही का. म्हणजे वन वे ट्रॅफिक हो, एकाच बाजूने आहे प्रेम, दुसऱ्या बाजूने काहीच नाही नाही का. कसं असतं बघा वेड्यासारखं. म्हणून तुम्हाला एक खरं सांगून ठेवतो मी, काय आहे परमार्थाच्या दृष्टीने आपला विचार काय आहे, वेदांत जाऊया लगेच जीवनात आणायचं कसं. तर जिथे की नाही मी माझ्या कल्पना रचतो ते सोडून दिल्या पाहिजे बरं का. एक उदाहरण घ्या, किंवा लग्न झाल्याशिवाय मी सुखी होणार नाही एक कल्पना, किंवा आमच्याशी लग्न झाल्याशिवाय होणार नाही हे तरुण मुलंबिला असतात ना, हे अगदी खरं नाहीये. एक काय झालं, एक डॉक्टर होते, त्यांचा मुलगा MBBS पास झाला होता. ते त्याला एक मुलगी आली होती. त्यांनी महाराजांना काय विचारलं की म्हणाले बा या मुलीशी लग्न केल्याने मी सुखी होईन का. बरं का, कसा प्रश्न बघा. तेव्हा महाराज काय म्हणले, अरे रेखा जन्मभर सांगत आलो प्रपंचात सुख नाही, अरे हे कसं सांगून म्हणले तुला मी. तर नाही पण म्हणले मी काय करू मग. एवढं होईल म्हणाले की दुःखाला जरा मर्यादा राहिली अशी केली असते, एवढं होईल म्हणले, याच्या पलीकडे नाही, पण दुःख होणार. म्हणजे अपूर्णच आहे ना. माझ्या म्हणण्याचा हेतू काय, आपल्याला हे सगळं प्रक्षेपण आपलं आहे बघा. अगदी आपण प्रक्षेपण करतो ते चुकीचं केल्यामुळे धोका होत. आता उदाहरणार्थ बघा, तुम्हाला माहिती आहे ना, समजा तुम्ही एक ब्लॉग घेत आहात नवीन बरं का, सुदैवाने तुम्हाला पैसे बिसे मिळाले आणि तुम्ही ब्लॉग घेत आहात. तेव्हा सहज कोणी सांगितलं अहो कशाला घेता, म्हणले इथं बाधा आहे म्हणाले, काय घेतो मी बरं का. खरं सांगा, माझ्या सगळंच मी बोलतोय की मनात येईल का नाही, झालं काय कमी जास्त झालं आणि मग काय होईल. उद्या मांजराने खडबडाट केलं तरी अरे बापरे काय आहे कोणाला ठोक आतमध्ये होईल ना. असं कसं प्रोजेक्शन आहे बघा, प्रक्षेपण मन कसं करतं ते बघा तुम्ही. फार विचित्र आहे हो. जे नाही ते उत्पन्न करणं हे प्रोजेक्शनचं काम आहे आपल्या. ते संबंध नाहीसं करायला पाहिजे. हे अज्ञानाचं लक्षण आहे. जी वस्तुस्थिती आहे ती आहे, मी माझी कल्पना त्यात घालू.
युरोपियन लोकांनी ज्ञानमीमांसेचा विचार करताना हे सायंटिस्ट असतात मोठे मोठे, हे जेव्हा संशोधन करतात त्यात तो येतो का नाही? हो, मग तुम्ही सांगितलं ते पॉलियाने म्हणून मनुष्य आहे, त्यांनी एक ग्रंथ लिहिला फक्त. त्यांनी सांगितलं की तो त्याच्यात असतो म्हणून. तो सगळ्या आपल्या कल्पना त्यात घालतो, कारण त्याशिवाय संशोधन होणंच शक्य नाही असं आहे ते. म्हणजे सांगण्याचा हेतू तुम्हाला काय की हे प्रक्षेपण आहे, हा सगळा अज्ञानाचा परिणाम आहे. काय मग प्रक्षेपण केल्याशिवाय मी राहू शकत नाही. मग प्रक्षेपण करायचंच झालं तर सत्पुरुष जे सांगतो त्याच्यावरती प्रक्षेपण करावं. त्यांनी नाम दिलंय ना, मग म्हणा की बस परमात्मा येतोय माझ्याकडे, खुश होतोय, मी नाम घेतोय ते, आणि त्याला म्हणते बस हा माझा खरा भक्त आहे असं म्हणतोय. हे प्रोजेक्शन आपण करावं. नाहीतर माझं नाम तिकडे पोचतंय का नाही कोणाला ठेवू, काय करतो, निजलाय का, काय झालंय कोणाला ठेवू काय, हाच निजलेला असतो लेखाचा, तर देव कशाला निजतोय? नाही, मानवी आरोप करतो ना आपण सगळे, नाही का? ते 2-3 रविवार होतोय काय, मला माझे पूर्वीचे दिवस आठवतात शिकवताना. असं हसून खेळून शिकवल्याशिवाय ते पोरं नाही तर झोपायचे. हो, विषय वेगळा. तुम्ही नाही झोपत म्हणा. आता झोपला तर हरकत नाही काही, काय कठीणच आहे चिंता, नाही का? पण कसं लागू आहे सगळं बघा. मग आता एक जैसा नक्षत्राची आभासा, साठी घात झाला तया हंसा, माझी रत्नबुद्धीच्या आशारीओ न्या. असं सांगतात की हे हंस आकाशातून उडून चालले, पांढरे पक्षी, तर खाली समुद्रामध्ये निळ्या रंगाचे दगड दिसतात. त्यांना असं वाटतं की हे रत्न आहेत म्हणून, मग ते येतात आणि चोच मारतात त्याच्यात, ती चोच तुटते त्यांची, बरं का? तर काय होतं? प्रक्षेपण होतं. काय प्रक्षेपण होतं? असतो दगड, त्याच्यावरती आरोप करतो रत्नाचा. तसं मला मुलगा झाला तर मला हा सुखाचा होईल, हे प्रक्षेपण आहे माझं. अरे अरे तो उद्या लग्न करून अमेरिकेला गेला, म्हणजे लग्न करून म्हणतोय मी, आपला तिथे गेल्यावर करील कोणा ठेव आणखी, नाही तर कसलं आलंय मला सांगा सुखाचं हे, नाही का? म्हणजे कसं प्रक्षेपण असतं बघा. किती नाही मला की नाही इतका पगार झाल्याशिवाय मी सुखी होणार नाही, मला आमच्याशी लग्न झाल्याशिवाय सुखी होणार नाही, सुंदर ते पाहिजे, चिटणीसाचं सुंदर बायको पाहिजे. अरे अशी खट्याळ बायको असून करायचे काय? तुला लेक सुखला गेल का? नाही का? नाही, माझ्या म्हणण्यात किती ठिकाणी प्रक्षेपण आहे मला सांगा, किती ठिकाणी आहे प्रक्षेपण. इतकंच नव्हे, एक आमच्या चांगल्या माणसाने मला सांगितलं की म्हणाला त्याला की नाही मलबद्धतेची, शौचाला साप भारी तक्रार आहे, औषधं घेत असतो सारखा, बरं का? तेव्हा त्याला कोणीतरी ते आजीबाईचा बटवा असतो ना, त्यातलं एक औषध जमाल गोटा म्हणून ऐका असेल, या म्हणून सांगितलं. त्याने घेतल्यावर त्याला जुलाब व्हायला लागले. तेव्हा तो काय म्हणतोय, हा औषधाचा परिणाम नाहीये, मी तो घेतला, मला खात्री होती की मला लागू पडणार, नाही तर ज्याला ती खात्री नाही त्याने, म्हणजे प्रक्षेपणच. पुन्हा तुम्हाला एक उदाहरण सांगून ठेवतो उत्तम प्रक्षेपणाचं. माझ्या कॉलेजमध्ये माझ्या हाताखाली एक मुलगी, सिंधी मुलगी होती, मोटवानी म्हणून, बरं का? ती आता रिटायरी झाली असं कोणाचं काय. तर तिचा बाप इथे सर्जन जनरल होता, बरं का? मोटवानी म्हणून सर्जन जनरल म्हणजे डॉक्टरच होता तो. तर ती बोरकी काय सांगायची, त्याची बायको जी होती म्हणजे तिची आई, ती आजारी पडली तर तो जे औषध घ्यायचा त्याच्या रोगा करता त्याने ती बरी व्हायची. तुला खरं वाटेल, त्याला दमा होता तर हिला दमा बिमा काही नाही, ताप आला की ते औषध घ्यायची आणि बरी व्हायची. तेव्हा ते श्रीमंत लोक होते, ते गेले इंग्लंडला गेले, तिथे त्या मानसशास्त्रज्ञाने दाखवलं, हा शब्द वापरला, ही प्रक्षेपण करते की या औषधाने मला बरं वाटणार, कारण नवरा घेतोय औषध, ते काय मला सांगा. नाही, पण आणखी इथलं एक उदाहरण सांगतो. अण्णासाहेब पटवर्धनांच्या आठवणींचं एक पुस्तक आहे लहानसं. त्याच्यामध्ये त्यांच्याकडे एक जाधव म्हणून मुलगा होता, तो ते लिहून घ्यायचा, हे सांगायचे काढे सांगायचे ते. तेव्हा एक क्षयाचा रोगी, त्याला यांनी काढा लिहून दिला आणि तो बरा झाला. तर तो जाधव काय म्हणाला, अण्णासाहेब अहो तुम्ही त्याला म्हणला जुना तापाचं औषध दिलं आणि तो बरा झालाय. ते काय म्हणाले, अरे महाराजांना अशक्य काय आहे, त्याने बरोबर केलं म्हणाले. हे प्रोजेक्शन म्हणजे आपण जशी भावना करू तसं ते बरोबर घडतं, प्रोजेक्शन. आणि बरोबर प्रोजेक्शन करणं हे सत्पुरुषाचं काम आहे. अरे हे बरोबर नाहीये तू करतोयस, तुला याच्यात सुख लागणार नाही,
किंवा यात दुःख होणार नाही, हे प्रोजेक्शन पाहिजे. आणि भगवंताच्या नामाला हे फार अवश्य आहे. मी नाम घेतोय ना, तिथपर्यंत जातोय, मला परिणाम झालाच पाहिजे त्याचा, हे प्रोजेक्शन आहे. म्हणून सत्पुरुषाकडून घ्यायचं, त्यांची शक्ती आहे त्यामध्ये, ते झालंच पाहिजे, होणार, मला दर्शन होणार. होणार म्हणले की होणार. नाही तुम्ही सांगितलं ना, रामकृष्णांची एक गोष्ट आहे, रामकृष्णांनी सांगितलेली की म्हणाले एकदा नारद चालले होते, तेव्हा दोन माणसं तपश्चर्या करीत होते. एक होता योगी आणि दुसरा आपला भक्त होता. तेव्हा त्या योग्याला विचारलं, तो म्हणला कुठे चालला आपण? चाललोय म्हणले स्वर्गामध्ये देवाकडे. तर म्हणले आमचं एक काम करा म्हणले. काय वा? देवाला विचारला की मला आणखी किती जन्म घ्यायचे आहेत म्हणून. त्यांनी सांगितलं बरं म्हणले. पुढे गेले. पुढे काय? देवा कुठे चालला? चाललो स्वर्गाला, ईश्वराकडे. विचारा म्हणलेले मला केव्हा मोक्ष मिळेल. आले परत आल्यानंतर योग्याला म्हणाले बा तुला आणखी 3 जन्म आहेत. अरे बापरे म्हणाला, 3 जन्म किती, काय करायचं बरं काय. पुढे त्या माणसाकडे गेल्यावर त्याला सांगितले झाडाला पानं आहेत तितके जन्म होईल. हरकत नाही, पण आहे ना म्हणले मोक्ष बस झाला म्हणाला. हे प्रोजेक्शन की तुला मी नाम दिलंय, तुझं काम झालं म्हणलं की झालं. आणि याचं अप्रतिम उदाहरण, इतकं उत्तम उदाहरण नाही. भाऊसाहेबांना महाराज म्हणजे भाऊसाहेब आजपासून ही मुलं माझी मुलं संपलं. पुन्हा माझा हा नाही. त्याच्या उलट त्यांच्या चरित्रात दुसरं उदाहरण. एक बाई होती, नवरा मेला बिचारा, गरीब होती, चांगली होती बाई, तिला एक मुलगा. तिने महाराजांच्या ओटीत घातला बरं का. ऍक्च्युली म्हणजे उपरण्याच्या ओटीमध्ये माझा मुलगा मी तुम्हाला दिला. त्याची मुंज केली. मुंज केल्यावर दुसरं झाल्यावर संध्याकाळी बाई रडायला लागली. तेव्हा बायका म्हणा महाराज ती बाई रडते. अरे काय झालं म्हणाले, बोलवा तिला. महाराज म्हणाले तुम्ही मुंज केली, पण त्याला म्हणले साखळी केली नाही सोन्याची म्हणले तुम्ही. आता मुलगा माझा का तुझा? बघा प्रोजेक्शन कसं असतं. म्हणजे माझेपणाचं प्रोजेक्शन जात नाही, आणि हे नाहीसं करणं म्हणजे परमार्थ आहे. अरे तुझं आहे बरं. म्हणून हे मुलं माझी नाहीतच. आपण काय करायला पाहिजे, अरे माझा देह तुला दिलेला आहे ना मी, नाही का, हे प्रोजेक्शन माझं पाहिजे. तेव्हा माझ्या जीवनावर तुझी सत्ता आहे, तू चालवशील ते, तू करशील ते. हे केलं ना म्हणजे मग भानगडच नाही. तेव्हा अज्ञानाचा परिणाम म्हणजे त्याने दिलंय, जेथे दगड आहेत रत्न नाहीत, ते रत्न आहे समजून तिथे उडी मारणं म्हणजे तोंड फोडून गेल्यासारखं आहे. तेव्हा ते पुढच्या रविवारी सांगेल. जानकी जीवन स्मरण जय जय राम रघुपती पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम.